आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज। संसदेत बोलले उपकार केले का असं म्हणत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अमोल कोल्ह्यांना धुतलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कोल्हे यांना चांगलंच धुतलंय। संसदेत बोलले म्हणून काही जनतेवर उपकार केले का, जनतेचे किती प्रश्न सोडले। या उलट शिवाजीदादा खासदार नव्हते तरी 5 वर्ष जनतेच्या सानिध्यात होते असंही ते म्हणाले। पाहूया। मी म्हणाल बाबा माझ्या गावात प्यायला पाणी नाही त्याचं सांग, माझ्या गावात रस्ता नाही त्याचं सांग, माझ्या गावात कधी आला का त्याचं सांग, बरोबर आहे का नाही। आम्हाला ज्या रोजच्या गोष्टीची त्याचा संबंध आहे त्या गोष्टी आमच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत। आणि मग मोठ्या प्रश्न मी संसदेमध्ये भाषण केलं आणि आमचं कुठं काय म्हणणं आहे। मी विधानसभेत बोललो उपकार केले, ते संसदेत बोलले उपकार केले। अरे आम्हाला संधी आहे तर मग बोललंच पाहिजे ना, का मुख्याने बसायचं ते। मी बोलला आनंद आहे, प्रश्न मांडले आनंद आहे। सर्वसामान्य माणसाचा कुठला प्रश्न सुटला ते एकदा सांगा ना। किती गावात ट्रान्सफॉर्मर दिले, किती गावात रस्ते दिले, किती गावात पिण्याच्या योजना दिल्या, किती कार्यकर्त्यांच्या करता पोलीस स्टेशन मध्ये फोन केले, किती कार्यकर्त्यांच्या करता तहसीलदाराला फोन केले, किती कार्यकर्त्यांचा आता रेगोर मध्ये अडचणी आल्या तुम्ही त्याच्यामध्ये फोन केले, तर ते तरी सांगा ना। हे प्रश्न आहे आपल्याला माहिती आहे। मागच्या कालखंडामध्ये कोरोना रेमडेसिवीर करता लोक वन फिरत होते। 50,000 रुपयाला किती इंजेक्शन लोकांनी घेतली, तुम्ही किती लोकांना आणून दिली। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।